आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण. 10 लाख वाहनांचा ताफा. जो आंदोलनामध्ये सहभागी होईल त्याने सोबतच भाजी भाकरी घ्यावी. आपल्याला झोपता येईल त्यासाठी अंगावर घेण्यासाठी काही पांघरून घ्यावं, असं सुधा जरांगे सांगतात. आपण ज्या गावातून जाणार त्या ठिकाणी आपली जेवणाची सोय झालेली असेल अशी माहिती माझ्यापर्यंत आली, असं सांगून जरांगे सरकारला वारंवार डिवचतायत. मराठ्यांचं वादळ मुंबईला धडकणार म्हणून शिंदे सरकारच्या आधीच गोची झाली, पण 20 जानेवारीच्या अगोदरच असं काहीसं सरकार करेल की मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन गुंडाळलं जाईल आणि मनोज जरांगे पाटलांवरती गनिमा कावा पद्धतीने चाल केली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येते. तत्पूर्वी नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हटलेत आणि भुजबळांवर बोलताना मनोज जरांगे पाटलांनी काय स्टेटमेंट केलंय एकदा पाहाच. उसाला ऊन लागायला लागलं, आपल्याला बसता येईल, जेवता येईल, परत खाली बसता येईल. खाली जर ओलं असलं, चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झोपता येईल. त्यामुळे ते घ्या, त्यात काय दगड नाही. सरकार काय अडवणार नाही, काय करणार नाही. आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण. नाही त्यांचं नाही मला माहिती, ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही माहिती. त्यांनी 2-3 दिवस झाले भुजबळांचं काही स्टेटमेंट येत नाही. जाऊन दे बाबा त्याचं. तुम्हाला